सन्माननीय मराठवाड्यातील सर्व मच्छीमार सहकारी संस्थाचे प्रतिनिधी व सभासद यांना कळविण्यात येते की मच्छीमार नेते श्री रतन मेंढरे जालना व श्री शफिक शेठ बीड महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघाचे मराठवाडा विभागाचे संचालक श्री तुकारामजी वानखेडे यांच्या नियोजित दौऱ्याचे आवाहन करण्यात आले आहे। मराठवाड्यातील मच्छीमारांच्या विविध अडचणी व समस्या जाणून घेऊन त्यांच्या प्रलंबित मागण्या शासन दरबारी मांडून त्या मान्य करून मच्छीमार विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन सर्व मच्छीमार बांधवांचे प्रश्न सोडविण्यात आले। यावेळी उपस्थित या दौऱ्याला नांदेडमधील उपस्थित पदाधिकारी व्यंकट नागलवाड, गजानन टोकलवाड, महेश निल्लेवार, PM गलपवाड, DK टोकलवाड, सयाराम कुंभारवाड, बालाजी रहाटीकर, संतोष गलपवाड, सचिन निल्लेवार व समस्त नांदेड व तालुका जिल्ह्यातील चेअरमन उपस्थित होते। AMK न्यूज चॅनल नांदेड। रद्द झालेल्या तलावांचे ठेके अद्ययावत करण्याबाबत म्हणजे परत ठेक्याने देण्याबाबत मच्छीमारांचे निवेदन प्राप्त झालेले आहेत। तसंच कार्यालयातली काही अनुषंगिक माहिती आवश्यक असलेली माहिती मागवण्यात आलेली आहे। अशा विविध मागण्यांकरिता आज मच्छीमार संघटनेतर्फे निवेदन कार्यालयामध्ये सादर करण्यात आलेलं आहे। किती दिवसापासून प्रलंबित प्रश्न होते, गेल्या अनेक वर्षापासून मच्छीमार बांधव ऑफिसला फेऱ्या मारत आहेत, ते यांचा आरोप आहे की कशामुळे रखडलेला आहे? नाही, तलाव ठेक्या संदर्भातली मागणी ही या वर्षीमध्ये रद्द करण्यात आलेल्या तलावांच्या बाबत होती आणि ते जवळपास 1.5 महिन्यापूर्वी या कार्यालयामार्फत जिल्ह्यातल्या काही तलावांचे ठेके रद्द करण्यात आलेले होते। त्या अनुषंगाने ती मागणी आज कार्यालयामध्ये केली। जिल्हा पुरवठा बजेट आलेलं आहे म्हणतात मच्छीमार बांधवासाठी, ते बजेट मिळालेलं आहे का मच्छीमार बांधव? त्या बाबतीतली माहिती घेऊन मी सांगतो। काही मत्स्य व्यवसायासाठी काही शासनाच्या योजना आहेत, तर आजपर्यंत कुठल्या योजना मिळालेल्या आहेत? उपस्थित असलेल्यापैकी काही जणांना शासनाच्या योजनेअंतर्गत लाभ देण्यात आलेला आहे यापूर्वी। साहेब, आज मच्छीमार बांधवातर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे, काय प्रश्न होते? बोला सर, आपलं नाव काय? मी शेख शफीक, बीड जिल्हा मच्छीमार संघटनेचा अध्यक्ष। आज नांदेड व नांदेड जिल्हा परिसरातील मच्छीमारांच्या विविध समस्या जसे की मुदतपूर्व तलाव ठेका रद्द केलेला आहे, कोणाचं रद्द केलं, कोणाचं थांबवलं, 30 जून नंतर पैसे स्वीकारले, कोणाचे न स्वीकारता परत केले, अशा अनेक प्रॉब्लेम होते। त्या प्रॉब्लेमविषयी आम्ही सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांच्या प्रतिनिधींशी भेटलो, सविस्तर चर्चा केली आणि त्यांनी काही कागदपत्र आम्हाला जे लागणारे होते ते दिले, त्यांनी सहकार्य केलं, त्याच्याबद्दल धन्यवाद। यापुढेही हा मच्छीमार समाज गरीब समाज आहे। आता हा हाल अपेक्षा कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळी परिस्थिती, यावर्षी दुष्काळी परिस्थिती, अद्याप तलावात मत्स्यबीज संचलन केलेलं नाही, पाऊस पडलेला नाही, त्याच्यामुळं हलाख्याची परिस्थिती, आर्थिक क्षमता नसलेला हा मच्छीमार आहे। त्याच्यावर शासनाला, प्रशासनाला आमची विनंती राहील की मच्छीमाराला सहकार्य करावं आणि त्याची आर्थिक उन्नती करण्यासाठी शासनाच्या विविध योजनेचा लाभ त्यांना मिळवून द्यावं, ही विनंती करण्यासाठी आम्ही जिल्हा कार्यालयामध्ये आलो। महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे मच्छीमार संघटनेचे आहेत, काय प्रश्न होते? मी तुकाराम वानखेडे, संभाजीनगर आणि लातूर विभाग संघाचा डायरेक्टर आहे। बऱ्याचशा नांदेडमधून मतदान करून मला निवडून दिलेलं आहे, पण 15 दिवस झाले कमिशनर मॅडम आणि आमचे लाडके मंत्री नितेश राणे साहेब, मच्छी मंत्री आणि उपकमिशनर दीक्षित मॅडम संघ माझी चर्चा झाली होती की बा नांदेड जिल्हा नाही, पूर्ण 8 जिल्ह्यात फिरून सगळ्या अधिकाऱ्या ऑफिसला, मच्छी ऑफिसला जाऊन की काय अडचणी बा, असं नांदेडहून बरेचसे 10 ते 20 चेअरमन लोकांचे मला फोन आले होते की बा नांदेड जिल्ह्याचे जे मच्छी अधिकारी हे सहकार्य करत नाही। पण आज शफीक शेठ, रतन भाऊ मेंढरे, अशोक भाऊ आम्ही आलो आणि आल्यानंतर अधिकारी साहेब कोण, काय नाव म्हणून, बडी हवेली साहेब, म्हणजे साहेबाचं नाव खूप चांगलं आहे, खालची हवेली, मोठी हवेली, बडी हवेली साहेब यांना सगळ्याचे काम वरच्या आदेश होऊन तर नाही म्हणता येणार, पण वरच्या आदेश होऊन म्हणा किंवा आमच्या प्रेम खात्यात यानं लगेच 1 घंट्यात बऱ्याचशा लोकांचे कागदपत्र दिले। त्याच्यामुळं मी मच्छीमाराच्या वतीनं त्यांचं फार अभिनंदन करतो आणि त्याला एक विनंती करतो मच्छीमाराच्या वतीनं आणि डायरेक्टरच्या वतीनं की बा जे माझा गरीब समाज मच्छीमार धंदा सोडून
तिथे हापेसला येतो 1500 खर्च करून किंवा कायदेशीर त्यांचे कागदपत्राला अडचण येऊ नका देऊ अशी तुम्हाला विनंती करतो. वरची जर काही अडचण असली तर आम्ही कमिशनर मॅडम, मंत्री साहेब, दीक्षित मॅडम कडून आम्ही कामं करून घेतो. पण तशी ते कामं करतात तशी तुम्ही पण आज काम करून दिलं, तुमचं मनापासून मच्छीमाराच्या वतीनं अभिनंदन करतो. दुसरं, मला 2-4 जणांनी विचारलं की बा आपली नुकसान भरपाई का मिळत नाही. आपली नुकसान भरपाई मिळायला बऱ्याच आपल्या जिल्ह्यातल्या तुरट्या राहिल्या होत्या. ते आता कमिशनर मॅडमला बोललो मी आणि मंत्री साहेबांना बोललो की 1-2 महिन्यात माझा असा अंदाज आहे की आपल्याला नुकसान भरपाई भेटल. पण जी 10% रक्कम आहे ही आपल्यासाठी काही नाही. 5 वर्षे तलावामध्ये जर पाणी बी नसलं तर आपल्याला 10% रक्कम भरावच पडती. काऊन की तुम्ही 10% रक्कम 1 तास भरली तर बरेचसे ते तलाव आपले काढून घेऊ लागले. आणि अशी होऊ नका देऊ पाळीव. 10,000चे काम 50,000 खर्च करू नका अशी सगळी मच्छीमाराला विनंती करतो. आणि शेफिक शेठ, रतन भाऊ, आम्ही तुमचे नांदेडचे आमचे मामा पांडुरंग मामा, आम्ही मनापासून तुमची काही अडचण आली तर आम्ही तुमची कामं करू. आम्ही कामं असे करतो की आम्ही चहा पाजून कामं करतो, आम्ही चहा पिऊन कामं करत नाही. गल्लीपासून दिल्लीपर्यंत काही अडचण आली तर फोन करा. पण कायदेशीर, आमच्याकडे डुप्लिकेट काम चालत नाही. कायदेशीर होतं. बरेचसे लोक म्हणे बा साहेब काम करत नाही, शेफिक शेठ समोर, रतन शेठ समोर, सनी त्यानं काम मोजून तुमच्या समोरच कामं मार्गे लावली. आणि साहेबाला पण विनंती आहे की कामं कायदेशीर मार्ग लावा. पण असं करू नका एकाचा 30 तारखेला ठेका घेतला आणि एकाचा 29 घेतला. कायदा सगळ्याला सारखा आहे. आमदार साहेब असो का मंत्री साहेब असो का खासदार साहेब, सगळ्याला कायदा एकच आहे अशी तुम्हाला. आणि परत नांदेड जिल्ह्यातून बरेचसे आपले मच्छीमार आले. मनापासून डायरेक्टरच्या वतीनं तुमचा